नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत फायदेशीर आणि कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणाऱ्या पिकाबद्दल म्हणजेच पेरू लागवडीबद्दल अगदी सविस्तर माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही शेतकरी असाल आणि पारंपरिक पिकांना एक उत्तम पर्याय शोधत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पेरूची लागवड करण्यासाठी सर्वात आधी हवामान आणि जमिनीचा विचार करणे गरजेचे असते. पेरूच्या झाडाला उष्ण आणि कोरडे हवामान खूप छान मानवते. अतिवृष्टीचा काळ सोडल्यास हे पीक विविध प्रकारच्या हवामानात सहजरित्या जुळवून घेते. जमिनीच्या बाबतीत बोलायचे झाले तर अतिशय भारी किंवा पाणथळ जमीन वगळता मध्यम ते हलक्या आणि चांगला निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये पेरूची बाग अतिशय सुंदर जाहीती आपण फुलवू शकतो. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5च्या दरम्यान असावा, जेणेकरून आपली पेरूची बाग ही चांगली येईल. आता बाजारातील मागणीनुसार योग्य वाण किंवा जात निवडणे हा या व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. महाराष्ट्रामध्ये सरदार म्हणजेच लखनौ 49 ही जात अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची पहिली पसंती राहिली आहे. कारण तिची फळे आकाराने मोठी, गोड आणि बाजारात टिकून राहणारी अशी असतात. पण सध्याच्या काळात बाजारात तैवान पिंक या जातीला खूप चांगला भाव मिळतोय. यातील फळांचा रंग आकर्षक, आतून गुलाबी गर आणि बिया कमी असल्याने ग्राहकांकडून मोठी मागणी असते. याशिवाय लाल गराची ललित आणि चवीला गोड असणारी इलाहाबाद सफेदा या जातीसुद्धा लोकप्रिय आहेत. लागवडीच्या पद्धतीबद्दल सांगायचे तर पूर्वी 6 बाय 6 मीटर किंवा 5 बाय 5 मीटर या पारंपरिक अंतरावर लागवड केली जायची, ज्यामध्ये एका एकरात सुमारे 150 ते 200 झाडे बसत असत. पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे अतिसघन म्हणजेच हाय डेन्सिटी लागवड पद्धत खूप यशस्वी ठरत आहे. यामध्ये 10 बाय 5 फूट किंवा 8 बाय 4 फूट अंतरावर लागवड करून एकाच एकरात 800 ते 1200 झाडे लावली जातात. यासाठी 60 बाय 60 सेंटीमीटरचे खड्डे तयार करून त्यात शेणखत, सिंगल सुपर फॉस्फेट आणि लिंबोळी पेंड भरून रोपांची लागवड केली जाते. रोपे लावल्यानंतर सुरुवातीच्या काळात आणि पुढील प्रत्येक वर्षी खतांचे आणि पाण्याचे योग्य नियोजन आवश्यक असते. झाडाला दरवर्षी 15 ते 20 किलो कुजलेले शेणखत द्यावे. तसेच नत्र, स्फुरद आणि पालाश ही रासायनिक खतेसुद्धा आपण देऊ शकतो. जून आणि ऑक्टोबर अशा 2 हप्त्यामध्ये ही आपण खते देऊ शकतो. पाण्याबाबत बोलायचे तर पेरूसाठी ठिबक सिंचन म्हणजेच ठिबक पद्धत ही सर्वात उत्तम मानली जाते. यामुळे पाण्याची आणि खतांची बचत मोठ्या प्रमाणात होते. उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेनुसार दर 5 ते 7 दिवसांनी तर हिवाळ्यात 8 ते 10 दिवसांनी पाणी द्यावे. पेरूच्या बागेत बहार धरण्याला खूप मोठी जाहीती महत्त्व असते. झाडाला वर्षातून 3 वेळा म्हणजेच मृग, हस्त आणि आंबे बहार येतो. परंतु उन्हाळ्यात फळांची गुणवत्ता चांगली राहावी आणि बाजारात दर चांगला मिळावा म्हणून मृग बहार म्हणजेच जून आणि जुलै किंवा हस्तबहार ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात सर्वात जास्त फायदेशीर ठरते. बहार धरण्यापूर्वी झाडांची हलकी छाटणी करणे आणि योग्य वेळी पाण्याचा ताण देणे गरजेचे असते, ज्यामुळे झाडाला नवीन फुटवे येऊन भरपूर फळधारणा होते. पिकाचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी फळमाशीचा प्रादुर्भाव रोखणे हे मुख्य आव्हान असते. यासाठी योग्य कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने रासायनिक औषधांचा वापर करू शकतो. पण अतिवापर न करता बागेत कामगंध सापळे लावावेत. तसेच फळे लहान असताना त्यावर कागदी किंवा नॉन-वूवन पिशव्यांचे आच्छादन केल्यास फळांवर डाग पडत नाहीत आणि फळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय दर्जाचा मिळतो, ज्याला बाजारात प्रचंड दर मिळतो. थोडक्यात सांगायचे तर योग्य नियोजन, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर आणि नियमित निगा राखल्यास पेरूची बाग लागवडीनंतर 2-3 वर्षापासूनच उत्तम उत्पन्न देण्यास सुरुवात करते आणि पुढील 15 ते 20 वर्षे शेतकरी बंधूंना एक शाश्वत आणि मोठे आर्थिक उत्पन्न मिळवून देते.
मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि शेतीविषयक बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या शॉर्ट्स या सेक्शनला भेट जरूर द्या. त्या पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.